पुण्यामध्ये गणेश तर आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बातमी। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा अखेर संपलेला आहे। खरं तर नेहमीपेक्षाही अधिक विलंब यंदाच्या या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला लागलेला आहे। अखेर पुण्यातील सगळ्या विसर्जन मिरवणुका संपलेल्या आहेत आणि आता सगळ्या महत्त्वाच्या मोठ्या गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती हे आता विसर्जित होत आहेत। तर बाप्पाला निरोप दिला जातोय, मात्र इतका दीर्घ काळ ही मिरवणूक पुण्यातला हा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा चालून सुद्धा पुणेकरांची गर्दी मात्र अजूनही रस्त्यावरून कमी झालेली नाही। आपल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी पुणेकर हे गेल्या 30 तासांपासून याच ठिकाणी आहेत। तर अलका चौक, लक्ष्मी चौक, कुंटे रोड इथं सुद्धा प्रचंड गर्दी पाहायला मिळते। तर थेट जाऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे। रोहन, अखेर हा सोहळा संपलेला आहे आणि यामुळे पोलिसांचा जीव कदाचित भांड्यात पडला, कारण पोलीस यंत्रणेवर या सगळ्याचा जास्त ताण येत होता। स्नेहा, अगदी बरोबर आहे, परंतु उत्साहात, जल्लोषात आणि राज्य महोत्सव जाहीर झाल्यानंतरचा पहिला गणेशोत्सव हा होता, त्यामुळे काही काळ मिरवणुका ज्या आहेत त्या रेंगाळलेल्या पाहायला मिळाल्या। ते रेंगाळत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 31 तास ही मिरवणूक जी आहे ती यंदाच्या वर्षी चाललेली पाहायला मिळाली। सगळ्यात महत्त्वाची बाब आणखी एक आहे, ते म्हणजे मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली। दरवर्षी 11:30-12 वाजवणारं कसबा मंडळ यंदाच्या वर्षी लवकर निघालं, 2 तास लवकर निघालं। साधारणतः 9:30 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली आणि आता या क्षणाला ही मिरवणूक जी आहे ती संपते। साधारणतः 4:30 आता बरोबर वाजलेले आहेत। 9:30 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत म्हणजे 31 तासांचा कालावधी अगदी बरोबर झालेला आहे। आणि आता आपण अलका चौकात आहोत। अलका चौकातले हे दृश्य आहेत, पोलीस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे सगळ्या पोलीस यंत्रणेचा ताण आता हलका झालेला आहे, कारण का मागील 31 तासापासून सतत ड्युटीवर असणारे हे सगळे पोलीस कर्मचारी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या कामामुळे, त्यांच्या या सगळ्या एकंदर नियोजनामुळे जे आहे ती ही मिरवणूक व्यवस्थितपणे पार पडलेली आहे, शांततेमध्ये पार पडलेली आहे। कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता ही मिरवणूक पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी ढोल ताशाचं वादन असेल, ढोल ताशाचा गजर असेल, दुसरीकडे डीजे वरती थिरकणारी तरुणाई असेल, प्रत्येकाने जे आहे ते आपापल्या बाप्पाला आपापल्या पद्धतीने निरोप दिलेला पाहायला मिळतोय। आणि हा निरोप देत असताना आपण पाहतोय की पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती, त्यामुळे पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, झोन 1 चे डीसीपी ऋषिकेश रावले, क्राईमचे डीसीपी निखिल पिंगळे आणि इतर सगळे ॲडिशनल सीपी असणारे बनसोडे, हे सगळे अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून या सगळ्यांची जी आहे ते आता परेड घेतली जाते। सगळ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जे आहे ते आता बोलवलेलं आहे। आणि आता साधारणतः 31 तासानंतर अलका चौक जो आहे तो पुन्हा एकदा वाहनांसाठी खुला केला जाणार आहे। वाहनं देखील यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर 31 तासापासून कुठलंही वाहन आपल्याला पाहायला मिळत नव्हतं, परंतु आता वाहनं या टिळक चौकामध्ये यायला सुरुवात झालेली आहे, अलका चौकामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। पोलीस प्रशासनाचं कौतुक जितकं करावं तितकं कमी असणार आहे, कारण का पोलिसांची भूमिका या सगळ्यामध्ये अतिशय महत्त्वाची ठरली। साधारणतः 31 तास, बरोबर 31 तास ही मिरवणूक चालली। 9:30 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत ही मिरवणूक चालली। महाराष्ट्र मित्रमंडळ जो की नेहमीचा मानाचा शेवटचा गणपती असतो, तो गणपती काही काळ अलका चौकामध्ये येऊन थांबलेला होता। इतर मंडळांना अलका चौक क्रॉस करू दिलं आणि त्यानंतर महाराष्ट्र मित्रमंडळ जो आहे त्याने शेवटचा मान नेहमीप्रमाणे घेतला। तो बरोबर 4:30 वाजता इथून पास झाला, अलका चौकातून पलीकडे गेला आणि आता त्यांचं देखील विसर्जन जे आहे ते होणार आहे। त्यामुळे हे 31 तास पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाचे होते। पुणेकरांनी या सगळ्यामध्ये सहभाग घेतलेला होता। पुणेकरांचा आनंद जो आहे तो आपण कालपासून जय महाराष्ट्राच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतोय। देशभरातील भाविक जे आहेत ते पुण्यामध्ये आलेले होते, त्यांच्या वतीने या सगळ्या सोहळ्याला 4 चांद लगावलेले पाहायला मिळाले। विविध पथकं असतील, विविध प्रकार असतील, विविध महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपण्याचं काम या सगळ्यांच्या माध्यमातून या गणेशोत्सवामध्ये केलं गेलं। आणि आता अखेर 31 तासानंतर ही मिरवणूक जी आहे
ती संपलेली आहे। साधारणतः दुपारी 1-2 वाजेपर्यंत ही मिरवणूक चालेल अशा प्रकारचं वाटलं होतं। जास्तीत जास्त 2 वाजतील अशा प्रकारची शक्यता होती, परंतु 4:30 वाजेपर्यंत ही मिरवणूक गेलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि आता जो आहे तो अलका चौकाने श्वास घेतलेला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळामध्ये वाहनांना देखील अलका चौकामध्ये सोडलं जाईल, परंतु त्यापूर्वी पोलिसांची जे आहे ते सगळ्यांनी व्यवस्थित काम केल्याबद्दल एक परेड होईल, सगळ्यांचं कौतुक केलं जाईल। कारण का अतिशय शांततेमध्ये परंतु भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा राज्य महोत्सव जाहीर झाल्यानंतरचा पहिला हा गणेशोत्सव पार पडलेला आहे आणि या गणेशोत्सवाला एक वेगळं महत्त्व होतं। या गणेशोत्सवाला निर्बंध मुक्त गणेशोत्सव होते, त्यामुळे पोलिसांवर देखील काहीसा तणाव होता की आपण राज्य सरकार निर्बंध मुक्त सांगितलेलं आहे, परंतु जर का कोणतेच निर्बंध लादले नाहीत तर मात्र काहीशा प्रकारे पोलिसांना भीती होती, चिंता होती, परंतु तसा कुठलाच अनुचित प्रकार जो आहे तो घडलेला नाही आणि 31 तासानंतर ही मिरवणूक अतिशय आनंदामध्ये संपन्न झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल रोहन। तर आपण पाहतोय पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा हा आता संपलेला